नमस्कार. मी मिलिंद कांबेरे. शब्दलेखणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथेचं नाव आहे गूढ गुपित. लेखिका राजश्री कुलकर्णी. भाग 7. क्रमशः. दुसरीकडे अद्वैत, सिद्धी आणि सुयोगही त्यांच्या मिशन प्रायश्चित्तच्या तयारीला लागले होते. ऋचाला न्याय मिळावा हे जणू देवाच्याच मनात होते. कारण अवनीच्या मनावर परिणाम होऊ नये या काळजीने निहालराजे तिला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेले होते. तिची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, मात्र त्यांच्यासमोर तिचे काहीच चालले नाही आणि अनिच्छेनेच ती थोड्या दिवसांसाठी घरी गेली आणि तिघांनीही याच संधीचा फायदा उचलण्याचे ठरवले. सिद्धी, सुयोग आणि अद्वैत कॉलेजच्या गार्डनमध्ये बसले होते. खूप चांगलं झालं, अवनी थोड्या दिवसांसाठी का असेना पण इथे नाही आहे, सिद्धी म्हणाली. हो, खरंच. आता आपल्याला मिशन प्रायश्चित्तचा प्लॅन बनवायला पुरेसा वेळ मिळेल. सुयोगनेही तिला दुजोरा दिला. पण अवनी कशी काय तयार झाली जायला? अद्वैतला अजूनही आश्चर्य वाटतच होते. अरे, तिची अजिबात इच्छा नव्हती जाण्याची, मात्र तिच्या पप्पांसमोर काय चालते त्या भिगी बिल्लीचे. त्यांनी म्हटल्यावर तिला जावेच लागले. मात्र जातानाही तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. सिद्धीने त्यांना सविस्तर सांगितले. शिवाय मी मुद्दामच तिला भेटून आली आणि लवकर ये असेही सांगितले, जेणेकरून आपल्याला तिच्याबद्दल अजूनही तेवढीच आपुलकी आहे असे वाटले पाहिजे, सिद्धी पुढे म्हणाली. मानलं बुवा सिद्धी तुला. ग्रेट आहेस तू. कसं काय सुचतं गं तुला हे सगळं? अद्वैतने गमतीने तिला मुजरा केला. मग मी आहेच तेवढी ग्रेट. हसत हसत सिद्धीनेही त्याला उत्तर दिले. चला आता पुरे ही मस्ती. आपल्याला अवनीचा गुन्हा तिच्याकडूनच कसा कबूल करवून घ्यायचा हे ठरवायचं आहे ना. सुयोगने त्या दोघांनाही आठवण करून दिली. हो चला, त्यासाठी आपण पहिलेपासून एकदा घडलेला घटनाक्रम पाहूया, सिद्धी म्हणाली. आणि तिघांनी मिळून झालेल्या घटनांची पुन्हा एकदा उजळणी केली. चिडलेली अवनी, तिने दोघांचा बदला घेईल ही दिलेली धमकी, त्यानंतर तिघे कॅफेमध्ये भेटले त्या दिवशी अवनीचे ऋचाच्या रूममध्ये जाणे, ही गोष्ट त्यांना मुलींकडून समजली होती. कॅफेमधून आल्यावर सिद्धीचे अवनीच्या रूममध्ये तिला भेटायला जाणे, तेव्हा अवनी रूममध्ये नव्हती आणि सिद्धीने तिला कुठे होती विचारले तेव्हा तिने सिद्धीला थोडी बाहेर फिरायला गेली होती असे सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी ऋचाची आत्महत्या. झालेल्या सगळ्या घटनांची त्यांनी उजळणी केली. यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे. मला वाटते अवनी माझ्याशी त्या दिवशी खोटं बोलली होती की ती बाहेर फिरायला गेली. सिद्धीने सगळ्या घटनांवरून निष्कर्ष काढला. हो, मला पण तसंच वाटत आहे. वाटत नाही आहे, आय एम शुअर की ती त्या दिवशी ऋचाच्याच रूममध्ये गेली होती. पण मग त्या दिवशी तिच्या रूममध्ये असं काय घडलं? म्हणजे दुपारी ती जेव्हा गेली होती ते मुलींनी आपल्याला सांगितलं तेव्हा तिने ग्रीटिंग कार्ड फाडलं आणि तिचा शारीरिक छळ पण केला. मात्र रात्री ती पुन्हा गेली तेव्हा असं काय घडलं? सुयोगने प्रश्न उपस्थित केला. हो ना, ते कसं समजेल आणि कसं प्रूव्ह करणार आपण की अवनी तिच्या रूममध्ये गेली होती? अद्वैतने चिंता व्यक्त केली. असं पॅनिक होऊन नाही चालणार आपल्याला. नक्की काही ना काही मार्ग मिळेल. सिद्धीने दोघांनाही थोडा धीर दिला. चला, आजसाठी एवढी उजळणी पुरे. उद्या येथेच भेटून आपण पुढील प्लॅन फायनल करूया, अद्वैत म्हणाला. हो यार, चालेल. एवढा विचार करूनच डोकं दुखायला लागलंय. पण खूप भारी वाटतंय. एकदम डिटेक्टिव्ह झाल्यासारखं वाटतंय, गमतीने सुयोग बोलला. आणि तिघेही गार्डनमधून बाहेर पडले. तेव्हाच टीचर्स आणि स्टाफची बोलावलेली मीटिंगही संपली होती. बाप रे, सगळे टीचर्स सोबत, म्हणजे नक्कीच या विषयावर सावंत सरांनी मीटिंग बोलावली होती वाटते. आपला गण्या शिपाई तर येतोय तिकडूनच. चला त्याला विचारू काय झालं तर, म्हणत
तिघेही नुकत्याच मीटिंगमधून येत असलेल्या कॉलेजच्या गण्या शिपायाजवळ पोहोचले. गण्या काका थांबा ना, सिद्धीने त्यांना आवाज दिला. खरं तर तिचा आवाज ऐकून तो चांगलाच घाबरला, कारण अवनीचे मित्रमैत्रिणी म्हटल्यावर ते या तिघांचे आधीचे सगळे कारनामे जाणून होते. मात्र तरीही ते थांबले. काय म्हणता सिद्धीताई, मले उगाच त्रास नका देऊ हो, म्या चुकून बी कधी तुमचं नाव घेतलं नाही. काकुळतीला येऊन तो बोलला. अहो काका, घाबरू नका. आम्हाला माहीत आहे आमच्या कामामुळे आम्ही कॉलेजमध्ये बदनाम झालोच आहोत, पण ही चूक सुधारण्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी आहे. अद्वैतने हात जोडत म्हटले. मले काय बी कळून नाही राहिलं, काय म्हणताय तुम्ही लोक असं? गण्या न समजल्याने विचारू लागला. काका, एकदम सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आम्हाला रुचाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही आत मीटिंगमध्ये काय झालं ते प्लीज आम्हाला सांगा. सिद्धीने त्यांना विनवणी केली. असं म्हणता व्हय, म्हणजे तुम्ही आता ते वाईट काम सोडून देताय? लई चांगलं केलं बघा तुम्ही. म्या तुम्हाला काय बी सांगितलं नसतं, पण फक्त त्या पोरीले न्याय मिळावा म्हणून तुम्हाला सांगू राहिलो आणि पुढे बी मदत करीन. म्हणत त्याने तिघांना थोडक्यात मीटिंगमध्ये काय घडलं हे सांगितलं. व्हॉट? म्हणजे ती गळफास घेण्याआधीच मेली होती? पण कशी? तिघे एक सुरात ओरडले. अबे पोट्ट्यांनो, हळू ना, कोणी आपल्याला पाहिलं तर झाली पंचायत. ते मले बी नाही माहीत, पण त्या इन्स्पेक्टर पाटीलने रिपोर्ट्स प्रिन्सिपल सरांकडे दिले आहेत, त्यातून आपल्याला समजू शकते. गण्याने खुलासा केला. उद्याच ते रिपोर्ट्स मिळवावे लागतील, म्हणजे आपण पुढील हालचाली करू शकू, अद्वैत म्हणाला. पण रिपोर्ट्स मिळवणार कसे? सिद्धीने मुख्य प्रश्न केला. सिद्धी, सुयोग आणि अद्वैत गण्याने दिलेल्या माहितीमुळे अजूनच बुचकळ्यात पडले. त्यांनी विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पट जास्त कन्फ्यूज करणारी ही केस होती. तिघांनी शिपाई गण्याकडून अजून माहिती घेण्याचे ठरवले. काका, आम्हाला सविस्तर सांगा ना, म्हणजे नेमकं काय सांगितलं त्या पोलिसांनी? अरे लेकरांनो, म्या समधी माहिती देईन तुम्हाला, पण आता नको, लय उशीर झालाय आज. उद्या तुम्ही मला याच जागी येऊन भेटा, मग आपण पुढे काय करायचं ते ठरवू, गण्या बोलला. हो चालेल काका, खरंच आज उशीर झालाय, मात्र उद्या नक्की या हां, सुयोग म्हणाला. आणि अजून एक गोष्ट काका, प्रिन्सिपल सरांच्या केबिनची चावी तुमच्याकडेच असते ना? अद्वैतने विचारले. मग मायापाशीच असते ना पोट्ट्या, पण काहून बे? गण्या काकांनी कुतूहलाने विचारले. तुम्ही उद्या आठवणीने तेवढी चावी घेऊन या, बाकी सगळं उद्या समजेलच तुम्हाला काका, अद्वैत त्यांच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. लय चांगलं झालं बघा, तुम्हाला काय चांगलं काय वाईट ते समजलं. असंच चांगलं बनून राहाल लेकरांनो, देव तुमचं भलं करो. काकांनी तिघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि ते उद्या नक्की भेटण्याच्या अटीवर घराकडे निघाले. आपलं त्रिकूटही हॉस्टेलकडे जाण्यास निघाले. अरे बाप रे, आपण विचार केला त्यापेक्षाही खूप भयंकर आहे हे, चालत असताना सिद्धी म्हणाली. हो ना, म्हणजे आपण विचार केला होता ही एक आत्महत्या आहे, मात्र गण्या काकांनी जे सांगितले त्यावरून हे एकदम स्पष्ट झालं आहे की हा खूनच आहे, अद्वैत म्हणाला. हो आदी, आणि आपल्याला आता अवनीच्याच तोंडून हे बदवून घ्यायचं आहे की हा खून तिनेच केला आहे, कारण तीच गुन्हेगार आहे, सिद्धी अवनीच्या रागात चिडून म्हणाली. सिद्धी चिल, नक्की आपण हे प्रूव्ह करू, अशी चिडू नको आता. मला माहीत आहे तुला खरा राग स्वतःवरच येत असेल की का आपण आधी तिच्या चुकीच्या गोष्टीत तिला साथ दिली, मात्र आता झालेल्या गोष्टी विसरून जा, आपण चांगले बनूनच राहणार आहोत आता, सुयोगने तिला शांत केले. हो रे सुयोग, खरंच. अरे पाहिलं ना, गण्या काकाही आपल्याला कसे समजत होते, तर ते ऐकून ना खूप वाईट वाटलं, सिद्धी नाराजीने म्हणाली. पण जेव्हा आपण रुचाला न्याय मिळवून देऊ तेव्हा हेच गण्या काका आपल्याला शाबासकी देत पाठ थोपटतील, बघशील तू, अद्वैतनेही तिला समजावले. तिघांच्या अशा बोलण्यात ते केव्हा गर्ल्स हॉस्टेलजवळ पोहोचले त्यांना समजलेच नाही. चला, आलं तुमचं हॉस्टेल मॅडम, उद्या सकाळी तयार राहा, आपल्याला
पुढची प्लॅनिंग करायची आहे म्हणत दोघांनीही तिचा निरोप घेतला. अद्वैत आणि सुयोगही बॉईज हॉस्टेलवर पोहोचले होते. दोघांच्याही डोक्यात पुढे काय करायचे याचाच विचार येत होता. बेडवर पडल्या पडल्या त्यांचे पुन्हा एकदा ह्याच विषयावर बोलणे सुरू झाले. काय यार आदी, आपण एवढी मोठी मोहीम हातात तर घेतली आहे, पण कसं करायचं काय करायचं काहीच सुचत नाही आहे भावा. सुयोग थोडा काळजीने म्हणाला. हो रे, माझ्याही डोक्यात खरं तर हेच सुरू होतं आता. आदी असे बोलत असतानाच त्याचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला तर अननोन नंबरवरून तो कॉल येत होता. त्याने कॉल रिसीव्ह करेपर्यंत फोन कट झाला. चायला फोन ठेवायची एवढी घाई होती तर केलाच कशाला? अद्वैत थोडा चिडूनच म्हणाला. काय झालं आधी, कोणाचा कॉल होता? अरे अननोन नंबर होता आणि ट्रू कॉलरवर चेक केलं तर फक्त GS नाव दाखवत आहे. अद्वैत बोलला. येस, खूप मस्त आयडिया आली आहे आधी. त्या अननोन नंबरवाल्या व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. एकाएकी खुश होत सुयोग ओरडलाच. का बे, काय झालं, नीट सांग ना. काहीच न कळल्याने अद्वैत प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हटला. आधी म्हणजे बघ, आता नक्की काय झालं? तुला अननोन नंबरवरून फोन आला. तू तो नंबर ट्रू कॉलरवर चेक केला. तो ज्या कोणाचाही नंबर आहे त्याने त्या अकाउंटवरही स्वतःचं नाव GS असं सेव्ह केलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं खरं नाव समजू शकत नाही आहे. सुयोग घाईघाईने त्याला समजावू लागला. हो, ते सगळं ठीक आहे, मग पुढे? अजूनही अद्वैतच्या लक्षात येत नव्हते. हे भगवान, कैसा जिगरा है मेरा, एक नंबर का बुद्धू. अरे म्हणजे आपण हाच फॉर्म्युला अवनीच्या बाबतीत वापरला तर? सुयोगने त्याची आयडिया सांगितली. सुयोगची कल्पना ऐकून अद्वैताच्याही आनंदाला पारावार उरला नाही. अरे हो यार, आपण नक्कीच या प्लॅनने तिच्याकडून सत्य वधवून घेऊ शकतो. बहुत हार्ड सुयोग मेरे यार. अद्वैत त्याला गमतीने चिडवू लागला आणि दोघे त्यांच्या कल्पनेवर खुश होऊन मस्ती करू लागले. तेवढ्यात पुन्हा अद्वैताचा फोन वाजला. त्याच नंबरवरून फोन येत होता. ले सुयोग, वही नंबर से कॉल है, बोल दे जिसका है उसको थँक्स. म्हणत अद्वैतने सुयोगच्या हातात फोन दिला. यावेळेस त्यांनी कट होण्याच्या आत लगेच फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? तुमचे खूप धन्यवाद. समोरच्या व्यक्तीचे काहीच ऐकून न घेता सुयोगने बोलायला सुरुवात केली. हॅलो हॅलो, म्या बोलू राहिलो, गण्या काका. त्यांचा आवाज ऐकून सुयोगला खूप हसू आले. का बे, काहून दात इचकू राहिला? म्या फक्त हा नंबर आधी भाऊचाच हायनं पाहिले कॉल केला होता, पण तू धन्यवाद कशाचे म्हणतो लेका मले? एका दमात गण्या काका म्हणाले. लगेच सुयोगने फोन स्पीकरवर टाकला. गण्या काकांचा आवाज ऐकून अद्वैतलाही खूप हसू आले, मात्र त्याने दोन्ही हात तोंडावर ठेवत त्याचे हसू दाबले. काका, अहो किती बोलताय एक साथ. हे पहा, मी सुयोग बोलतोय. हा आधीचाच नंबर आहे आणि तुम्ही कॉल केल्याने आम्हाला एक खूप मस्त कल्पना सुचली, ज्यामुळे आपल्याला रुचाला न्याय मिळवून देणे अजून सोपे झाले आहे. म्हणून तुमचे आभार मानत होतो मी. सुयोगने त्यांना सांगितले. असं हाय व्हय ते? बरं बरं, म्या त्यासाठीच फोन केला होता की उद्या नक्की या म्हणून. आणि मले बी सांगा काय आयडिया भेटली मायामुळे तुम्हाले. हो काका, नक्की उद्या सांगू तुम्हाला. तुम्हीच तर कामात येणार आहे आता आमच्या. आता उशीर करून चालणार नाही, माहीत आहे आम्हाला. लवकरच आपण अंमलबजावणी सुरू करू आपल्या प्लॅनची. आणि ते ट्रू कॉलरवर GS नाव का आहे तुमचं? अद्वैतने विचारले. अरे ते व्हय, कसा बे तू, माया शॉर्ट फॉर्म आहे ना तो. गण्या शिपाई. GS जमलं की नाही? हसत गण्या काकांनी उत्तर दिले. इकडे दोघांनाही खूप हसू आले आणि त्यांनी गमतीने कपाळावर हात मारून घेतला. आता रुचाला नक्की न्याय मिळेल आणि अवनीला तिच्या कर्माची शिक्षा मिळेल या विचाराने दोघेही खुश होते आणि कधी एकदा सकाळ होते असं दोघांनाही झालं होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अद्वैत आणि सुयोग त्यांच्या प्लॅनसह तयार होते. दोघेही लगेच सिद्धीला घेण्यासाठी हॉस्टेलवर पोहोचले.
सिद्धीही त्यांचीच वाट पाहत थांबली होती. अरे वा, आज तर दोघेही खूप खुश दिसत आहे. काय गोष्ट आहे, जरा हमें भी बताओ. सिद्धी त्यांच्या चेहऱ्यावरील चमक पाहत म्हणाली. जरूर बताएंगे, जरा सबर करो, सबर का फल मीठा होता है. तिची गंमत घेत अद्वैत म्हणाला. लगेच तिघेही गण्याकाका जिथे भेटायला येणार होते त्या ठिकाणी पोहोचले. 5 मिनिटात गण्याकाकाही पोहोचले. क्या बात है, समदे माया आधी आल्या आहेत राव. मग काका, आता लवकरच कामाला लागायला हवं ना, सुयोग म्हणाला. चला आपण तिकडे बेंचवर बसूयात, अद्वैत म्हणाला आणि सगळे त्याच्यासोबत कॅम्पसमधील एका आडोशाला असलेल्या बेंचवर बसले, जेणेकरून कोणाची त्यांच्यावर नजर जाणार नाही. अद्वैताने आणि सुयोगने कालचा गण्याकाकाचा घडलेला फोनचा सगळा वृत्तांत सिद्धीला सांगितला. आणि आता आमचा हा प्लॅन आहे की आपण गण्याकाकांचा नंबर वापरून याच प्रकारे अवनीला घाबरवायचे. सुयोगने गण्याकाका आणि सिद्धीला प्लॅनची कल्पना दिली. क्या सही आयडिया आहे बॉस, मला तर विश्वासच होत नाही आहे या सुयोगचं एवढं डोकं चालू शकते. मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी सिद्धी म्हणाली. हो ग सिद्धे, काहीही बोलते का मला, माझीच आयडिया आहे ती. तिच्या डोक्यात टपली मारत सुयोग म्हणाला. खरंच बघा, लई भारी आयडिया आहे राव. पण म्या काय म्हणतो, माया नंबर त्या पोरीच्या पप्पाकडे असू शकतंय आणि मायावर कोणाला संशय आला तर सगळा प्लॅनचा इचका होईन. गण्या काकाची गोष्ट ही बरोबर होती. आता काय करायचं, नवीनच नंबर घ्यावा लागेल. सिद्धी थोडी नाखुशीने म्हणाली. नग, त्यापेक्षा असं करू, माया बायकोच्या नंबरवरून आपण हे काम करू शकतो. तिचं बी नाव ट्रू कॉलरवर GW म्हणजे गण्या वाईफ असं दिसते. गण्याने प्रश्न मिटवला. ओ हो काका, एक नंबर नाव ठेवलं आहे तुम्ही तर. खरंच भारी आयडिया आहे ही नावांची. तुम्ही आल्याने किती लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. तिघांनीही काकांचे तोंड भरून कौतुक केले. आता नंबरचा एक मोठा प्रश्न मिटला होता. काका, मी तुम्हाला प्रिन्सिपलच्या केबिनची चावी सांगितली होती, ती आणली का तुम्ही? अद्वैताने पुढच्या प्लॅनसाठी विचारले. हाव मग आणली ना, हे घे. काकांनी खिशातून चावी काढून अद्वैताच्या हातात दिली. चला आता मी आणि सुयोग चोरी करून येतो, गमतीने अद्वैत म्हणाला. व्हॉट, चोरी आणि कशाची? सिद्धीने आश्चर्याने विचारले. अगं वेडाबाई, म्हणजे तो म्हणत आहे आम्ही प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून रुचाचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स घेऊन येतो. आता तेच तर सगळ्यांसमोर नाही आणता येणार ना. ओह गॉट इट. चला मग काका, तुम्ही लगेच घरी जाऊन काकूंचं सिम कार्ड घेऊन या, आम्ही तिघे रिपोर्ट्सचं पाहतो, सुयोग म्हणाला. वय पण सांभाळून लेकरांनो, लई रिस्की काम आहे ते. कोणी चुकून बी पाहिलं ना तर गेलो आपण सगळे. काका तिघांना सावध करत म्हणाले. हो काका, आम्ही घेतो काळजी. या तुम्ही लगेच आणि इथेच थांबा, आम्ही पण काम झालं की येतो इकडेच. म्हणत तिघे प्रिन्सिपलच्या केबिनकडे निघाले तर गण्या काका सिम कार्ड आणण्यासाठी घरी गेले. तिघेही रुचाचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आणायला प्रिन्सिपल सरांच्या केबिनजवळ पोहोचले. कॉलेजला 15 दिवस बंद ठेवले असल्याने तिथे कोणीच नव्हते. मात्र खबरदारी घेणे आवश्यक होते, म्हणून त्यांच्यापैकी दोघांनीच आत जाण्याचा निर्णय घेतला आणि एकाने बाहेर थांबून लक्ष देण्याचे ठरले. सिद्धी, तू इथे बाहेर थांब आणि कोणी येते का त्यावर लक्ष ठेव. मी आणि सुयोग केबिनमध्ये रिपोर्ट शोधतो. अद्वैताने सिद्धीला सूचना दिली. हो आधी चालेल, आणि कोणी आले तर मी दारावर थाप देईल. तुम्ही पटकन सावध होऊन आत लपून राहा. चला मग जा तुम्ही लवकर, मी आहे इथेच, सिद्धी म्हणाली. लगेच अद्वैत आणि सुयोग प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये गेले. त्यांनी शोधाशोध सुरू केली, मात्र बराच वेळ झाला तरी त्यांना रिपोर्ट्स सापडतच नव्हते. कुठे असतील रे आधी रिपोर्ट्स, जवळपास सगळंच पाहून झालं आहे, सुयोग म्हणाला. अरे असं थकू नको सुयोग, अजूनही आपले ड्रॉवर्स पाहायचे राहिले आहेत, अद्वैतने आठवण करून दिली. अरे हो, मी तर तिकडे पाहायचं विसरूनच गेलो, चल पटकन चेक करून घेऊ. म्हणत
सुयोग टेबलजवळचे ड्रॉवर्स पाहायला गेला. 2-3 ड्रॉवर्स पाहिल्यावर त्यांना हवी असलेली वस्तू मिळाली. आधी कॉटेट, हे बघ, सिव्हिल हॉस्पिटलचा एन्व्हलप, नक्की हेच रिपोर्ट्स असणार. सुयोग आनंदाने म्हणाला, यस बॉस, तरी पण एकदा चेक करून घे, नाहीतर निघायचा प्रिन्सिपलचाच काही रिपोर्ट. अद्वैतने शंका मांडली. त्यामुळे त्यांनी पटकन एन्व्हलप उघडून रिपोर्टवरचं नाव पाहिलं. ते रुचाचेच रिपोर्ट्स होते. लगेच अद्वैत आणि सुयोग केबिनच्या बाहेर आले आणि त्यांनी केबिन लॉक केली. बाहेर सिद्धी त्यांचीच वाट पाहत होती. किती वेळ लावला रे, केव्हाची वाट पाहत आहे मी तुमची, सिद्धी मुद्दाम रागावून म्हणाली. मॅडम, अशा काय करता, तिथे काही काढून ठेवले नव्हते रिपोर्ट्स आपल्यासाठी, शोधावे लागले आम्हाला. अद्वैतनेही तिला गमतीने उत्तर दिले. हो रे डिटेक्टिव्ह आदी, चला आता इथून पटकन कोणी आपल्याला पाहायच्या आत. आपल्या स्पॉटवर जाऊन वाचू आपण काय लिहिलंय त्यात, सिद्धी म्हणाली. लगेच तिघे पण तिथून निघाले आणि गण्या काकांना जिथे यायचे सांगितले होते तिथे येऊन थांबले. गण्या काका अजूनही आले नव्हते. त्यामुळे तिघांनी रिपोर्ट्स वाचून घेण्याचा निर्णय घेतला. गाईज रेडी, आता लवकरच आपल्याला सत्य समजणार आहे, पुन्हा सिद्धी गमतीने म्हणाली. यस बॉस, वी आर रेडी, लवकर सांगा आम्हाला काय आहे त्या रिपोर्टमध्ये. आदी आणि सुयोगनेही गमतीने तिला दुजोरा दिला. तिघांच्याही मनात धाकधूक होती की अर्ध्या तासापूर्वी रुचाच्या मरणाचं काय कारण असेल. आणि शेवटी सिद्धीने ते पाकीट उघडले आणि वाचण्यास सुरुवात केली. सिद्धी, जोरात वाच ना. अद्वैत आणि सुयोगचीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. ओके वाचते. सिद्धीने मोठ्याने वाचण्यास सुरुवात केली. The main reason behind the death of victim is stoppage of respiration due to suffocation, but no fingerprints found on neck and throat region. The victim was dead approximately half an hour before she get is hanging position. According to our reports, hanging is not the reason of death of victim. Hypoxia is the reason of death. सिद्धीने पूर्ण रिपोर्ट वाचून दाखवला. रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे रुचाचा मृत्यू तिला गळफासाच्या अर्ध्या तासाआधीच झाला होता. त्यामुळे गळफास हे तिच्या मृत्यूचे मुख्य कारण नव्हते, तर गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. शिवाय रिपोर्टमध्ये असेही लिहिले होते की तिच्या मानेवर आणि गळ्यावर कुठल्याही प्रकारचे बोटांचे ठसे दिसले नाहीत. अरे बाप रे, किती भयंकर आहे हे, आणि किती कॉम्प्लिकेटेड. म्हणजे बोटांचे ठसे नाहीत, पण गळफासानेही मृत्यू झालेला नाही. सुयोग डोक्याला हात लावत म्हणाला. हो ना, म्हणजे नक्की त्या दिवशी तिथे काय घडले असावे याचा अंदाजही येत नाही आहे. अद्वैताचेही डोके चक्रावले होते. असं नका करू, आपण सगळ्या शक्यता पडताळून पाहूया. आता मिशन हाती घेतलंय तर ते पूर्ण करावंच लागणार ना. सिद्धी त्यांना समजावू लागली. तेवढ्यात गण्या काकाही घरून सिम कार्ड घेऊन आले. बे पोट्ट्यांनो, झालं की नाही रे काम, काहून असे नाराज बसेल आहे बे. त्यांच्याजवळ येत काकांनी विचारले. अहो काका, झालं काम, हे पहा रिपोर्ट्स. पण ते रिपोर्ट्स वाचून डोकं चालतच नाही आहे, सुयोग म्हणाला. काय लेका, एवढ्यातच हार मानली का बे, मले सांगा काय मॅटर हाय, काकांनी त्यांच्या भाषेत विचारले. गण्या काकांचं बोलणं ऐकूनच खरं तर या मुलांच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होत होतं. शिवाय त्यांच्या येण्याने एक आधार मिळाला होता. काका खरंच निस्वार्थीपणे फक्त रुचाला न्याय मिळावा या भावनेने त्यांची मदत करत होते. त्यामुळे तिघांनाही त्यांच्याबद्दल खूप आदर वाटायला लागला होता. काका, आम्ही रिपोर्ट्स वाचले, त्यात असं लिहिलंय की आणि सिद्धीने काकांना थोडक्यात सगळं समजावून सांगितलं. तर काका, आम्हाला हे समजत नाही आहे की मग अवनीने रुचाला कसे मारले. ना गळ्यावर तिचे फिंगरप्रिंट्स आहे, ना त्यात अजून काही लिहिलं आहे. सिद्धीने मुख्य मुद्दा सांगितला. अशी गोष्ट आहे काय. काकाही थोडे विचारात पडले. थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सगळे आपापल्या परीने तिथल्या सिच्युएशनचा विचार करत होते. आणि अचानक गण्या काका ओरडले. सापडलं.
त्या दिवशी तिथं असं झालेलं अशीन. काकांच्या चेहऱ्यावर जिंकल्यासारखा आनंद होता. काय झालं काका, सांगा ना. तिघेही एक सुरात ओरडले. हे पहा, तुम्ही सांगितलं की त्या पोरीचा गुदमरून मृत्यू झाला आणि गल्याभोवती काहीच ठसेगिसे सापडले नाही. हो बरोबर. अरे मग साधं आहे ना, त्या अवनीने तिला उशी किंवा मग चादर तोंडावर दाबून मारलं असेन. काकांच्या बोलण्याने तिघांच्याही अंगावर काटा आला. एवढे दुष्टकर्म करताना अवनीचे हात थरथरले नसतील का, असा विचार तिघांच्याही मनात येऊन गेला. बिचारी रुचा, तिचा जीव किती तडफडला असेल यामुळे तिघांना अजूनच वाईट वाटायला लागले. लेकरांनो, म्या समजू शकतो, ऐकून तुम्हाला लई खराब वाटत असेल, पण हा टाईम दुःख मनवायचा नाही आहे. त्या गरीब जीवाचे तडफडून हाल करणाऱ्या त्या दुष्ट पोरीले शिक्षा देण्याचा आहे. काकांनी त्यांना हिंमत दिली. अद्वैताला सगळ्यात जास्त वाईट वाटत होते. त्याच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या, मात्र त्याने स्वतःला सावरले. अवनीला असेच सोडायचे नाही अशी मनोमन त्याने शपथ घेतली. हो काका, तुम्ही एकदम बरोबर इमॅजिन केलं आहे. तिथे काही असेच घडले असेल. आधी अवनीने रुचाला टॉर्चर केले असेल आणि मग राग अनावर झाल्याने तिचे स्वतःवरचे नियंत्रण सुटले असेल. त्यामुळे रागाच्या भरात तिने तुम्ही सांगितल्याप्रमाणेच रुचाला मारले असेल आणि मग नंतर घाबरून त्या घटनेला गळफासात रूपांतरित केले असेल. सिद्धीने पूर्ण घटना इमॅजिन केली. व्हेरी हॉरिबल. जिला आपण फ्रेंड मानायचो ती एवढी क्रूर गुन्हेगार असेल असे अजिबात वाटले नव्हते. सुयोगला घाम फुटला होता. आता आपल्याला तपास करायला एक डायरेक्शन मिळाली. लवकरच आपण नक्की यशस्वी होऊ आपल्या मिशनमध्ये, अद्वैत निर्धाराने म्हणाला. चला आता पुढचा प्लॅन सुरू करायला हरकत नाही, सिद्धी म्हणाली. हो नक्कीच. काका, तुम्ही आणलं का सिम कार्ड? अद्वैतने गण्या काकांना विचारले. हाव मग आणलंय ना, लई मनवावं लागलं तुमच्या काकूले, तवा जाऊन दिलं तिने कार्ड, काकांनी सांगितलं. खरंच तुमचे खूप आभार काका. तुम्ही आम्हाला साथ देत असल्याने पुष्कळ काम सोपे होत आहेत. काकूंना पण थँक्स सांगा आमच्याकडून, अद्वैत म्हणाला. काय बोलू राहिले पोट्ट्यांनो, असं बोलून मले लाजवू नका. काका, हे सिम मी माझ्या फोनमध्ये टाकते, मग लगेच पाठवू त्या भवानीला मेसेज, सिद्धी म्हणाली. सिद्धी, आता आम्ही सांगतो तसा मेसेज टाईप कर आणि पाठव त्या दुष्ट अवनीला, आदी बोलला. सांग, काय लिहू आदी? सिद्धीने उत्सुकतेने विचारले. लिही. आम्हाला सगळं माहीत आहे. त्या दिवशी रुचाच्या रूममध्ये काय झालंय. तूच खून केलाय रुचाचा आणि त्या गोष्टीला आत्महत्येचं रूप दिलंय. तुला शिक्षा होणार अवनी, नक्की होणार. आदीने सांगितल्याप्रमाणे सिद्धीने मेसेज टाईप केला आणि काकूंच्या नंबरवरून अवनीला सेंड केला. आता सगळे अवनीच्या रिप्लायची वाट पाहत थांबले. तिची काय रिॲक्शन असेल हे पाहायला सगळेच उत्सुक होते. येईल का आता लगेच अवनीचा मेसेज? आय एम टू एक्सायटेड टू सी हर रिॲक्शन, सुयोग उत्सुकतेने बोलला. ती मुलगी खूपच डोकेबाज आहे, अशीच शांत बसणार नाही, सिद्धी म्हणाली. 10-15 मिनिटे झाली तरी काहीच घडत नव्हते. त्यामुळे सगळ्यांच्याच आशेवर पाणी फिरते की काय असे झाले होते. मात्र लगेच स्क्रीनवर अवनीचे नाव झळकले. गाईज सी, तिचा मेसेज आलाय, अद्वैत आनंदाने ओरडला. ओपन कर ना लवकर, काय लिहिलंय? सगळेच तिचा रिप्लाय जाणून घ्यायला उत्सुक होते. हू आर यू रास्कल, गो टू हेल. हिम्मत असेल तर समोर येऊन बोल. मी काहीच केलेलं नाही. कोण आहे तू? कोणी सांगितलं तुला माझ्याबद्दल? माझ्याशी पंगा घेऊ नको, महागात पडेल. अद्वैतने अवनीचा मेसेज वाचून दाखवला. ओह, घाबरली आहे म्हणजे अवनी. यात तिचाच हात आहे हे यावरून नक्कीच सिद्ध होत आहे. काका, हा मेसेज डिलीट करू नका, जेणेकरून एक पुरावा म्हणून आपल्याजवळ राहील हा मेसेज. आपला हा प्लॅन नक्की वर्क करेल, सुयोग म्हणाला. पहा ना हो, चोट्टीच्या मनात चांदणे. बड्या बापाची पोर हाय म्हणून काय झालं, शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगार, गण्या काका म्हणाले.
आता हिला मेसेज करून असंच छळायचं, पण काकूंच्या नंबरवरून नाही, कारण ती या नंबरपर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळेस तिने दुसऱ्या नंबरवरून फोन वगैरे केला आणि चुकून आपला आवाज जरी समजला ना तिला, तर सगळा प्लॅन विस्कटेल. सिद्धी बोलली. तुझ्या बोलण्यात तथ्य आहे सिद्धी. हे आधी का नाही लक्षात आलं आपल्या? मग कशावरून पाठवायचा तिला मेसेज आता? अद्वैत थोडा चिंतेने म्हणाला. आता घाबरवायचं तर पूर्णच. माझ्याकडे एक आयडिया आहे. जे स्पेशल नंबर असतात, जसे आपण कम्प्युटरवरून मेसेज पाठवू शकतो पण त्याला रिप्लाय देता येत नाही, त्यावरून आपण हे काम करूया. माझा लॅपटॉप केव्हा कामात येईल? अरे वा, एकदम छान आयडिया आहे सुयोग. म्हणजे आता फक्त आपण तिला मेसेज करणार, पण ती काहीच करू शकणार नाही. मस्तच. सगळ्यांना त्याची कल्पना आवडली. चला लवकरच या प्रकरणावर पडदा पडेल. म्हणजे आता, म्हणत तिघांनी एकमेकांना टाळी दिली. क्रमशः. तुम्ही ऐकत आहात शब्दलेखणी.